श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थ करावया किंकारण. विशेष काय से गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. ऐसे ऐकोणी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण. सांगतसे विस्तारून गुरुचरित्र परियसा. दत्तात्रये आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ. विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण. याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसते तया स्थानी. गोकर्णीचे महात्म सांगता असे अनुपम्य. एक चित्त करुणी नेम एक शिष्य नामधारका. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका. व्याख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्त ब्राह्मणाची भार्या नाम तिचे कैकया. ईश्वर भक्ती अति प्रिया शिवपूजा सर्व काळी. नित्य करी लिंग पूजन पूजे विन निघे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेशी. व्रतभंग होईल म्हणून मृतकालिंग करुणी. पूजित होते संतोषिनी भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अति क्रूर नाम तया दशशिर. आला तेथे वेगे त्वत्तर माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करिसी. सांगतसे विस्तारिसी पूजे ते लिंग मृतिकेचे. रावण म्हणे जननीसी माझी माता तो म्हणविसी. मृतिकेचे लिंग पूजेसी अभाग्या पुले म्हणतसे. मागुती म्हणे तयेची पूजिल्या फळे कायसी. कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी कैलास अनुनी तुझ पासी. दिले तरी होय कैसी सायास काओ करीतसे. ऐसे म्हणतसे रावण माते सवी करी आपण. आणि न त्वरित उमार म्हण कैलास रहित लंकेसी. पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी. मृतिकालिंग ऐसे कायेसी. म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुराशी शुभ्र पर्वताम्यासी. धरुणी हालबी क्रोधासी वीर बाहू भुजा बळे. अवधाळले कैलास भुवन उपटी तसे तो रावण. दाही शिरे टेकून उचलून मने उल्हासे. शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी. उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले. फना चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापुनो. भयचकित देवगण अमपूर कापतसे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून. भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी. आंदोळतसे भारेसी पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करे चिंता मनासी. रावण भक्ता माझा परियसे खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शुलपानी समस्त देवगणांते. ऐकोनी उमेची विनंती शंकरचे पिले वामहस्ती. 10 शिरे भुजे विसासह हिती. दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित. द्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणूनी. त्राही त्राही पिनाक पाणी जगदक्ष शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी मरण कैसे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती. चेपली होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. सुटला ते तुणी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार. शिरचे दुनी धरिला करी
तंतू लाविले निजात्रे वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोणी सामवेद अति गायनी समस्त रागे गातसे शिर कापुना आपुले देखा यंत्र केले करकमळिका शिरा काढून तंतुका रावण तसे गातसे समयासमयी आलापन करीश दशशीर आपण सांप्रत काळी करी गायन अष्टरागे पर्यसा ऐसे 36 रागेसी गायन करी समवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळी भक्ती ते रावणाच्या भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवन्न नेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पासी लक्ष्मी माझे घरची दासी 8 ही निधी माझी द्वारी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देव हर्षी सेवा करीत ती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्नी सारिका सेवा करे वस्त्रे धुतसी अति कुसरे यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवना इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारिका भ्रांत स्थान माझे समुद्रात कामधेनू माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज समान नाही दुजा आलो असे याची काजा कैलासनी न लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुमासी मनोरथ पुरवावे भक्तासी कृपामूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय करसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाना लिंग असे माझा प्राणा म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळी तिनी अष्टोत्तर शत तप करुणी रुद्राभिषेक करुणी पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजसी तुझे माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरिप अवराधी हे लिंग असे जया पाशी मृत्यू नाही परियसी दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजय तुझे नगरी वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील इतके होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरभूमिरी इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय करे स्वय चित्त बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आज तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर आणि दिदला असे वर तुझी ईश्वर होशील वर्षे 3 पूजलियासी तुझी माझे स्वरूप होसी तुझी नगरची कैलासी मृत्यू नवे कधी तुझ ऐसावर लादुनी रावण गेला संतोषुनी 33 कोट देव कुटुनी सुटतील आता तुम्हासी ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कापुनी नारदासे विनवी कर जोडुनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी जावे तुम्हा ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करील इंद्र नारदा समवत गेले ब्रह्मलोका त्वरेत विस्तारुणी वृत्तांत सांगी इंद्र ब्रह्मायासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी विधीची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावे गेसी कारणासे तुम्हासी राम अवतारी परियसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपून काय नासिले म्हणून निघाला धडकरी कैलासासी विष्णू आला ईश्वरापासी मनाय शंकरा काय करशी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडिला आम्हासी संतोषीने दिदिला प्राणलिंग आपले शिरच्छेदुनी देखा विना केल्या स्वहस्तिका सप्तस्वरे वेदादिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्हासी सायस होता बहुता दैत्य उन्मत होता ती
देवद्विजादी लोकांसी पीडा करतेत बहुवासी. याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा. कधी दिदले लिंग त्यासी नेले असेल लंकेशी. शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या देखा. एकताची शिववचन केला उपाय नारायण. चक्र पाठविले सुदर्शन सूर्या आडवावयासी. बोलवूनी नारदासी सांगतेशी ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परेसी. जाऊन दवे लंकेसी तरीत जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणा साड. तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी. ऐसे ऐकून श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला. मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकानात. नारदा ते पाठवून विष्णू विचारी आपुले मनी. गणेश्वराते विनवुनी पाठवी म्हणे विघ्नासी. बोलविनी गणेशासी सांगे विष्णू परीयसी. ऐसे रावण तुझसी सदा उपेक्षित. बाळकपणे तू वाजावे शिष्य रूपे करुणा भावे. सूक्ष्म रूप वदवावे लिंग घावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरिते. तुवा ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची. गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मा गाडे. उभा केला रावणा पुढे म्हणे कोठोनी आलासी. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपासी. संतोषिले चंद्रमौळी प्रसन्न होऊन या आम्हासी. लिंग दिधले परियसी आणिक सांगितले संतोषी. लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकनाथा देव अधिक तुझे आता. लिंग लाधला से अमृता जाणो आम्ही आद्यंक. लिंग महिमा ऐककानी जे पूजतील वर्षे तिनी. तेची ईश्वर होतील निर्गुणी वरदमूर्ती तोची. होय लिंग असे जे स्थानी तेची कैलास असे जाणी. महत्व होते याचे गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरासी. असे आणिक पार महिमा सांगेन एका एक नेमा. रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तये वेळी. सूर्यास्तामन आहे जवळी. संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रवेद आचरसी. संध्याकाळी मार्ग क्रमसी. वाटेस होईल तुझ निशी. संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वदनासी. म्हणून नारद विनवेसी पुसुनिया रावणासी. गेला नदी तिरी नारद रावण चिंती मानसी. व्रतभंग होईन आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी. संदेह धडला म्हणतसे ईश्वर सांगितले आपणासी. लिंगने ठेवावे भूमीसी. संध्या समय झाला निशी काय करू म्हणतसे. तव देखला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी. हिंडतेसे नदी तरी देखिले रावणे तये वेळी. हसोनिया लंकेश्वर लोधे धरिला त्याचा कर. सांग बाळा कवनाचा कुमार प्रीतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी. जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्षमाळा असे देखा. शंकर म्हणती तयाशी भिक्षा मागे अहर्निशी. वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता. इतके ऐकुणी लंकानाथ त्या बाळका ते संभोखीत लिंग धरी. ऐसे म्हणत संध्या करीन तव करीन. बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी. ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे. तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड. न घे लिंग जाऊ दे सोड. धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोखित लिंग देत लंकानाथ. संध्या करणा आपण त्वरित समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी उभा विनविते से रावणासी. जड झालिया आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ 3 परियसी बोलवीन तुम्हासी. वेळ लागलिया परियसी ठेविना आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी. समस्त देव विमानी बैसुनी पाहती कवतुक. अर्ध समयी रावणासी बोलवी गणेश परियसी. जड झाले आपणासी लिंग घा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्ध देखा रावण करीतो अति विवेका. हाती दाखवूनिया बाळा येतो राहा म्हणूनी. आणिक एक क्षण पाहुनी
गणेश बोले वेळ दोन्ही जड जाहले, म्हणून शीघ्र यावे मन तसे. नये रावण ध्यानस्थ गणस असे वीर चित्त, समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोणी लिंग ठेविले स्थापुनी, संतोष झाला गगनी. पुष्पे वर्षती सुरवर अर्ध्य देऊणी, लंकेश्वर निघून आला सत्वर. मजलिंग देखिले भूमीवर मनी विकळ जाहला, अवेशोनी रावण देखा. ठोसे मारी गणनायका, हास्यवदने रडे तो देखा. भूमीवरी लोळतसे मनी माझ्या पितयासी, सांगेन आता त्वरितेसी का मारिले बाळकासी. म्हणून लिघाला रडत देखा, मग तो रावण काय करी. लिंग धरुणी दृढ करी, उचलू गेला नाना परी. भूमी सहित हलतसे कापे धरणी तयावेळी, रावण उचलली महाबळी. नये लिंग शिर आफळी, महाबळी राहिला नाम पावले. याच कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे. गोकर्णाकार जाहले देख, ऐसे करुणी लंकानात गेला मागुती तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले यथी. इथे श्री गुरुचरित्रमृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनाम धारक संवादे. गोकर्ण महिमा लिंग महाबळेश्वर पण, नाम षष्ठोऽध्याय. श्री दत्तात्रयो प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. आता ह्या ओवीचा ह्या अध्यायाचा आपण आता मराठी अर्थ पाहणार आहोत. पुलस्त या ब्राह्मणाच्या पत्नी कैकेयी ही मोठी ईश्वर भक्त होती. ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे. त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडेना. शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व त्याची पूजा करू लागली. त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तेथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कुणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस. तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृतिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस. मी तुला कैलास पर्वतच आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली व कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभसुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपल्या 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरील देवगण भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ आली. कैलासाला काय झाले, असे हादरे का बसतात असे विचारू लागली. तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनवले. उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्या या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला. रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे. कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेसी एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास. मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे. हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील. परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस. तुझ्या नगरी गेल्यानंतर 3 वर्षे तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले. लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे, त्यामुळे तो आता अमर होणार. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, यावर काय उपाय करायचा आहे तो तू लवकर सुचव. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवास सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकर वैकुंठात जाऊन विष्णूला भेटूया. भेटण्यास
तोवर यावर निश्चयपणे काही उपाय सांगू शकतो. तेथील नारायणाची भेट झाली. तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला. देव कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासावर गेला आणि शंकराला म्हणाला, आपण हे काय केलेत? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत. त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला. तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल. विष्णूचे आपल्या सुदर्शनाने चक्र झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाला, रावणाला स्नान संध्या वेळेवर करायची सवय आहे. तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर. मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो. त्याने गणेशाला बोलवून सांगितले, रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा. शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे. वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला संध्या करण्याची ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन त्या आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव. गणेश बटूच्या वेशात तिथे गेला. एका बाजूला समाधी तोडीत असलेल्या भासून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळू लागला. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण त्याच्याजवळ गेला. त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशाने त्याची विनंती मान्य केली. परंतु मी लहान आहे, तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभा राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील. तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारेन, तरी तो आला नाहीस, आत्मलिंग हातातून खाली ठेवेन असे म्हणाला. रावण अर्ध्य देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली. परंतु रावण ध्यान करीत होता, त्यामुळे 3 हाका झाल्या तरी तो आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. हे समजताच रावणाने गणेशाला मारण्यास सुरुवात केली. मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. ते उचलले गेले नाही, परंतु गोकर्णासारखे लांब झाले. महाबळी रावणाचा उपाय चालेना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात. पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. असा होता श्री गुरुचरित्राचा अध्याय 6वा. तर भाविकांनो, जर तुम्हाला गुरुचरित्रांचे संपूर्ण अध्याय श्रवण करायचे असतील तर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक अध्याय तुमच्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी मदत होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव